एकही थेंब पाणी न लावता, म्हणजे पाणी बिलकुल वापरणार नाही मी, पाणी लावणारच नाही. तुम्ही पाहू शकता. हे बघा, असा आपल्याला पराठा करायचा आहे बिना पाण्याचा. तर चला सुरुवात करूयात. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. 100% तुम्हाला पराठा आवडणारच आहे. तर नक्की सबस्क्राईब करा, मला सपोर्ट नक्की करा आणि माझे असेच विविध युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात रेसिपी. बघा, हे बघा, हाताने त्यानंतर असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. बघा, पीठ लावत आहे मी आणि प्रेस करत आहे. एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाहीये. तुम्हाला वाटत असेल असं कसं होऊ शकतं, पण हा पराठा जेव्हा मी करत होते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही पहा, तर तुम्हाला समजून जाईल. आणि मी जसं करत आहे तसंच येईल, पण तुम्हाला स्किप नका करू. स्किप जर केलात ना तर तुम्हाला बिलकुल काहीही समजणार नाही. सुरू करूयात. बघा, बटाटे उकडून घेतलेले आहेत मी. वरची साल काढून घ्यायची आहे. तर सगळ्या बटाट्याची साल काढून घेऊयात. तर बघा, जसं आपण उकडतो बटाटे तशा टाईपमध्येच उकडून घ्यायचे. पूर्ण साल काढून झालेली आहे. बघा, 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचे आपल्याला. चांगल्यापैकी उकडून घ्यायचे आहेत बटाटे. यामध्ये बटाटे टाकून देत आहे मी आणि त्यानंतर मी 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या इथं कुटून घेत आहे. व्यवस्थित आधी खलबत्तात धुवून घ्या. खलबत्त्यामध्ये दुसरं काय असेल तर खूप घाण स्मेल येतो, त्यामुळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. बघा, एवढ्या पाकळ्या टाकून मी व्यवस्थित कूट करून घेत आहे. जास्त बारीक किंवा जास्त मोठं कूट करून घ्यायचं नाही आहे आपल्याला. पूर्ण मीडियम कूट पाहिजे. बघा, मीडियम कूट झालेला आहे. तर आपण हे टाकून घेऊयात. बघू शकता तुम्ही, पाण्याचा एकही थेंब वापरला नाही. पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे आपल्याला. बघा, टाकून घेऊयात लसण. स्किप न करता मी हे करत आहे. बघा, तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही पण स्किप न करता पहा, कारण छोट्या छोट्या गोष्टी टिप्स असतात माझ्या, सिक्रेट असतात, तरच तुमचं खूप अप्रतिम रेसिपी होऊन जाईल. तर त्यानंतर मी इथं तिखट टाकत आहे. बघा, तर 3 टेबलस्पून मी तिखट टाकत आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता, कारण यानंतर आपल्याला तिखट टाकायचं नाही आहे. या ठिकाणीच आपल्याला तिखट टाकून घ्यायचे. तर जेवढे बटाटे आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जेवढं स्पायसी खायचे त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता. तर बघा, मी 3 टेबलस्पून तिखट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी टाकत आहे यामध्ये, हे बघा, ओवा टाकत आहे. ओवा व्यवस्थित हे करून घेत आहे. बघा, हातांनी मी बारीक करून घेतलेला आहे आणि टाकून दिलेला आहे. तर असंच करायचंय तुम्हाला, जसं सांगत आहे तसं. त्यानंतर तीळ टाकत आहे मी. 1 टेबलस्पून झाला, दुसरा टेबलस्पून झाला, 3 टेबलस्पून ते 4 टेबलस्पून तीळ टाकत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, जास्त किंवा कमी करून घेऊ शकता. बघा, त्यानंतर मी टाकत आहे जिरापूड. त्यानंतर हळद टाकलेली आहे मी. त्यानंतर काळा मसाला थोडासा टाकत आहे. बघा, आणि त्यानंतर सिक्रेट म्हणजे मी टाकत आहे चाट मसाला. तर चाट मसाला भरपूर टाकायचा आहे. एक छोटं पॉकेट आहे बघा हे, तर ते मी अर्ध टाकत आहे. तर तुम्हाला एक टाकायचं असेल तर एक टाकू शकता, किंवा जेवढे बटाटे आहेत त्या अकॉर्डिंग तुम्ही पाहिजे तेवढं टाकून घेऊ शकता. चाट मसाला टाका, कारण अप्रतिम टेस्ट येते. आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. पाहिजे तेवढा तुम्ही कांदा टाकून घ्या. तुम्हाला पाहिजे तेवढा मी मीडियम 2 कांदे टाकलेले आहेत, मीडियम साईजचे. तर बघा, एवढं टाकून त्यानंतर मी मीठ टाकून घेत आहे. मीठ पण आपल्याला नंतर टाकायचं नाही आहे. मीठ पण आताच टाकायचं आहे, त्यामुळं आताच तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा, 2 ते 3 टेबलस्पून मीठ टाकून घेत आहे मी. तर आपला पूर्ण मसाला टाकून झालेला आहे. बघा, पूर्ण मसाला टाकून झालेला आहे.
यानंतर मी घेतलेलं आहे पीठ. बघा गव्हाचं पीठ आहे हे. आणि आपल्याला एकही थेंब बिलकुल पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे. जसं जसं तुम्हाला पाहिजे तसं यामध्ये पीठ टाकायचे, फक्त पीठच टाकायचे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर बघा पीठ मळून झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा चव पाहून त्यानंतर मीठ तिखट टाकून परत एकदा मळून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे. अशा पद्धतीनं नक्कीच पराठा करा तुम्ही. ते पाणी न टाकता पराठा पाहिला नसाल, पण नक्कीच अशा पद्धतीनं करून बघा. एवढं पीठ संपलेलं आहे. तर शेवटी आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा. नक्कीच करून पहा, 100% तुम्हाला आवडेल. आणि हो, कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला प्रेस करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी केलेलं आहे तसं बघा. या पद्धतीनं तुम्हाला जवळून पण दाखवते मी. त्यानंतर ऑइल टाकलेलं आहे मी आणि हे ऑइल आपल्याला पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मी जसं करत आहे अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते ऑइल पिठामध्ये सगळीकडे लागायला पाहिजे. बघा अशा पद्धतीनं तर थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचे. बिलकुल आपल्याला पाण्याची गरज पडतच नाही. आणि असा पराठा करून पहा तुम्ही, अप्रतिम लागतो, अप्रतिम चव लागते. नक्कीच करून पहा. बघा व्यवस्थित मळून घेत आहे मी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणखी सिक्रेट आहे, त्यामध्ये टिप्स आहेत. तर तुम्ही जर मिस केलात तर पुन्हा परत पराठा व्यवस्थित होणार नाही. तर त्यामुळं नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. स्किप करत नाही आहे मी तुम्हाला समजण्यासाठी. बघा शेवटपर्यंत बघू शकताय तुम्ही. मी बिलकुल एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे आणि पीठ मळून आपलं अगदी पाहिजे तसं रेडी झालेलं आहे. बघा तुम्हाला मी दाखवते जवळून. हे बघा अशा पद्धतीनं. हे बघा पाहिजे तसं पीठ रेडी झालेलं आहे. तर आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूयात आणि त्यानंतर सुरू करूयात पुढची प्रोसिजर. बघा 15 मिनिट झालेले आहेत. पीठ छान जमलेलं आहे बघा. तर चला सुरू करूयात आपण पुढची प्रोसिजर. बघा आपल्याला छान खालच्या साईडनी पीठ लावून घ्यायचं आहे. कोरडे पीठ लावून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला पाहिजे जसं आपण चपाती करतोत ना, तर त्या पद्धतीनं एक उंडा घ्यायचा आहे, पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर खाली पीठ टाकायचं आहे. व्यवस्थित पीठ टाकून आपल्याला सुरुवातीला लाटण्यांनी जसं आपण चपाती करतो त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं. बिलकुल स्किप करत नाही आहे मी, कारण मधामधात माझे सिक्रेट असतात. तर ते मिस नाही झाले पाहिजे, त्यामुळे मी स्किप करत नाही आहे. बघा कट व्यवस्थित आपल्याला हे बघा दाबून असं प्रेस करून करायचं आहे, ज्यामुळं आपले कट जाड राहणार नाहीत. आणि इथपर्यंत झाल्याच्या नंतर हे बघा आता आपल्याला हाताने करायचं आहे. प्रेस करून हाताने पीठ लावून आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे ही एकदम पतली होते. जी लेयर आहे ती पूर्ण पतली होते, त्यामुळं आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे नंतर. कारण जेवढं पतलं करसाल ना तुम्ही, तेवढी क्रिस्पी होते आणि तेवढी एकदम मस्त पराठा लागतो. हे बघा अशा पद्धतीनं. जाड ठेवायचा असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता, पण मला क्रिस्पीच पराठा आवडतो, त्यामुळे मी क्रिस्पी करण्यासाठी पतलं करून घेत आहे. हे बघा. तर चला, तवा गरम केलेला आहे, त्यावर थोडं तेल टाकूयात. त्यानंतर पराठा टाकून घेऊयात.
तर खालच्या साईडने पूर्ण छान भाजू द्यात. बघा खालच्या साईडने छान भाजून घेऊयात आपण. मीडियम आचवर गॅस ठेवलेला आहे मी. तर त्यानंतर आपण काढून घेऊयात. दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून घेऊयात. बघा उलटण्याचा वापर करा, तुम्हाला असं नाही करता येत असेल तर. हे बघा. तर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊयात. सगळीकडून तेल लावून घ्या, व्यवस्थित भाजून घ्या. अप्रतिम पराठा लागतो. नक्कीच करा. केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण माझे असेच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला भेटून जातील. बघा छान शेकून झालेला आहे. खूप छान स्मेल पण येत आहे. नक्कीच ट्राय करून पहा. बघा पराठा रेडी आहे आपला. तर यासाठी आपल्याला भाजी करायची पण गरज नाही बटाट्याची, किंवा तेवढा कुटाणा करायची गरज नाही. सरळ बटाटे उकडले, त्यानंतर सगळे मसाले टाकले आणि सरळ आपण पराठा केलेला आहे आणि पाणी न टाकता. तर चव अप्रतिम लागते, कारण ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे. त्यानंतर बटर टाकलेलं आहे बघा मी. तर व्यवस्थित बटर लावून घ्या, तूप लावून घ्या किंवा बटर लावून घ्या. दहीसोबत, चटणीसोबत, कशाही सोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. बघा व्यवस्थित लावून घ्या आणि सर्व करा. तर चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा, एन्जॉय करा, सुखी राहा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.